झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। नांदेड उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुन्हा बाजी मारली आणि तातडीने ते मुंबईला गेले होते आणि आज नागरिकांसाठी ते भेटीगाठीसाठी उपलब्ध आहेत। त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। साहेब, दुसऱ्यांदा विजय झाला, काय भावना? महाराष्ट्र आज मेरी निवड व्हायली 2024 ला निवड केली आमदार सेकंड टर्म मध्ये आणि आमदार झाल्यानंतर मी मुंबईला गेलो। मुख्यमंत्री साहेबांनी बोलून घेतलं आम्हाला बाकी जे प्रोसिजर आहे ते करून घेण्यासाठी आणि नंतर मी बिमार पडलो, तब्येत ठीक नव्हती। मी जनतेची माफी मागतो या निमित्ताने की जनतेचा मी संपर्क करू शकलो नाही। त्याच्यानंतर 8 दिवस झालं आज कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व जनतेने माझं स्वागत ठेवलं, शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम भक्ती लॉन्स इथे आयोजित केला। एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आतापर्यंत केव्हा झाला नाही। एवढे लोक मला भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले, त्याच्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो आणि जे जनतेने मला आशीर्वाद दिले। आणि दुसरी टर्म आहे माझी। पहिल्या टर्म मध्ये 2019 ला मला जनतेने निवड केली आमदार म्हणून, त्याच्यानंतर मी 5 वर्षाची सेवा केली, मला जनतेने संधी दिली आणि संधीचं मी सोनं केलं। 5 वर्षात जे कामं आतापर्यंत होऊ शकले नाही, जसे उपजिल्हा रुग्णालय मोठा माझ्या मतदारसंघात आणला, कृषी महाविद्यालय आणले, पश्चिम वळण रस्ता शहरामध्ये जाण्यासाठी उत्तर वळण रस्ता नव्हता, ते उत्तर वळण रस्ता सुद्धा काम चालू केलेले आहे। प्रगतीवर मोठे मुख्य रस्ते या नांदेड शहरामध्ये घेतलेले आहेत। 100% या नांदेड उत्तर मतदारसंघातला विकास केलेला आहे। आतापर्यंत 50 वर्षात जे झालं नाही ते फक्त शिंदे साहेबांमुळे होऊ शकलं, जनतेमुळे होऊ शकलं। जनतेनं आमदार नाही केलं नसतं तर हे होऊ शकलं नसतं। जनतेनं आमदार केल्यामुळे हे कामं होऊ शकले। 100% जनता मला 100% आशीर्वाद दिले। 2024 ला आता एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल जनतेचा आभार मानतो आणि 100% जनतेच्या मी पाठीशी आहे। जनतेच्या येणाऱ्या काळात सुद्धा आशीर्वाद राहील। जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत आम्ही 2 आमदार प्रकाश सुरे आणि प्रकाश आंबेडकर होतो आम्ही आणि शिंदे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून शिंदे साहेबांच्या पाठीशी आम्ही ज्यावेळेस उठाव केला त्यावेळेस 100% शिंदे साहेबांच्या पाठीशी होतो। शिंदे साहेब आम्हाला 2.5 वर्ष माझ्या पाठीशी राहिले, येणाऱ्या काळात सुद्धा शिंदे साहेब माझ्या पाठीशी राहतील। या निमित्ताने सांगतो 100% मला आशीर्वाद देतील। जे साहेबांनी शब्द दिला मला ते शब्द साहेब पूर्ण करतील या निमित्ताने सांगतो। आणि जे हे जनतेचं श्रेय आहे, आमदार जर जनतेने निवडून दिलं हे जनतेचं श्रेय जनतेला श्रेय द्यायला लागते, पदाधिकाऱ्याला द्यायला, कार्यकर्त्याला हे जनतेशिवाय होऊ शकलं नाही। जनता माझ्या पाठीशी येणाऱ्या काळात सुद्धा पाठीशी राहिलेले अर्धवट कामं नांदेडचा विकास, नांदेड उत्तर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हे कटिबद्ध राहील। शिवसेने कसं सर्वांना असं वाटतं की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, पण तसं होताना दिसत नाही, काय वाटतं तुम्हाला? आता जसं तुम्ही म्हणले की बाबा कार्यकर्त्याची मागणी आहे की आमदार साहेब कल्याणकर मंत्री हो, हे कार्यकर्त्याची भावना असती, तशी आमची बी भावना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब मुख्यमंत्री हो। महिलेने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। लाडकी बहीण योजना त्यांनी राबविलेली आहे, एवढी मोठी चांगली योजना महायुतीने। खरंच मुख्यमंत्री साहेबाचं जे 2.5 वर्षात जे काम झालं ते आतापर्यंत कोणी मुख्यमंत्र्यांना काम केलेलं नाही। एवढे चांगले मुख्यमंत्री आपल्याला महाराष्ट्राला लाभलेले आहेत। ठीक आहे, महायुतीचं सत्ता आहे, तिघाचं सरकार आहे, इतर घटकाचं सरकार असल्यामुळे सर्व पक्षीय एकत्र येऊन ठरवित असतात। आम्ही त्यांच्या 100% सोबत आहे, मुख्यमंत्री साहेबांसोबत आहे। येणारे जे मुख्यमंत्री असतील त्यांना मी शुभेच्छा देतो। 100% महायुती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या पाठीशी राहील, जनता पाठीशी राहील या निमित्ताने सांगतो। साहेब, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा भाजपाचा गृहमंत्री होता। आता जे आहे ते शिंदे शिवसेनेला असं वाटतं की आपला गृहमंत्री असला पाहिजे, पण भाजप त्यातही जे आहे ते गृहमंत्री पद द्यायला तयार नाही, अशी चर्चा सुरू आहे। काय वाटतं एकंदरीत त्या गोष्टीवर? ठीक आहे, वरचे नेते मोठे नेते ठरवितील ते। आम्हाला जे गृहमंत्री पहिलं फडणवीस साहेबांकडे होतं त्यावेळेस आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांकडे नगर विकास इतर खाते होते आणि 100% महायुतीत मुख्यमंत्री साहेबाला सामील घेऊन 100% महायुतीचे भाजपचे मोठे नेतृत्व शिंदे साहेबाला न्याय देतील या निमित्ताने सांगतो। साहेब, आपण जर बघितलं तर तुमच्याही कार्यकर्त्यांना असं वाटतं की आमदार बालाजी कल्याणकर मंत्री झाले पाहिजे, काय बोलणं झालं मुख्यमंत्र्यांसोबत? तीच भावना सांगतो ना, कार्यकर्त्याची भावना असती बा आमदार साहेब मंत्री झाले पाहिजे। सगळ्याची भावना, आमची भावना आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे। लाडक्या बहिणीची योजना त्याची भावना आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे। ठीक आहे,
महायुतीचे नेते ठरवतील, जे आम्हाला मान्य आहे, जे ठरवतील शिंदे साहेबाला 100% न्याय देतील या निमित्ताने सांगतो. 100% मुख्यमंत्री साहेबांना जे शब्द दिला ते पुरा करत असतात. आम्हाला जे शब्द दिलेला आहे, आम्ही जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत आम्ही स्वतः, मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तिघच होतो. ज्यावेळेस पहिला उठाव वेळेस पहिल्या गाडीमध्ये बसणारे आम्ही तिघ आहे. 100% शिंदे साहेबाला माहित आहे उठाव करता वेळेस कोण होतं कोण नाही, या निमित्ताने सांगतो. आणि 100% आशीर्वाद देतील आणि जे शब्द दिलेला पाळत असतात. शिंदे साहेबाचा शब्दच असतो, पाळणारा मुख्यमंत्री आहे. एकदा शब्द दिलेला की 100% त्यांच्या पाठीशी राहतो, खंबीरपणे उभा. आज माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी 100% पाठीशी राहिलेली आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा मुख्यमंत्री साहेब पाठीशी राहतील या निमित्ताने सांगतो. जनता माझ्या पाठीशी राहील, आशीर्वाद देईल आणि 100% येणाऱ्या काळात सुद्धा माझ्या पाठीशी राहील. मी जनतेची सेवा करील. जनता माझी देव आहे या निमित्ताने सांगतो. जसं मंदिरात जातो आपण, सकाळी उदबत्ती लावतो, आशीर्वाद घेतो, तसं मी जनतेचा सकाळी उठून स्कूटीवर उठून मी आशीर्वाद घेत असतो, जनतेच्या पाया पडत असतो. हीच माझी जनताच माझी देव आहे या निमित्ताने सांगतो. साहेब, शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर आपण जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा नांदेडच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यात अशी चर्चा आहे की मित्र पक्षातील काही नेत्यांनी तुम्हाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. काय वाटतं, काय सांगाल कार्यकर्त्यांना? ही जनतेला माहित आहे, मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. आता इलेक्शन संपला, विषय संपलेला आहे. मी 100% जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि मला कोण पाडणार आहे कोण नाही त्याच्या विषयावर जाणार नाही खोलवर, आणि मला त्याचं घेणं नाही. सगळे आपले मित्रभाऊ बंधुभाऊ सर्व पक्षीय एकत्र येऊन नांदेडची विकास करायचा असते. आता विसरायचं असते कोण कोणाला पाडणार आहे कोण कोणाला आहे. पैलवान मी बी कमी राहिलं नाही, तुम्हाला माहित आहे. पैलवान आता मोठा झालेला आहे, कारण ताकद जास्त आलेली आहे. नांदेड जनतेला सगळ्याला माहिती आहे की पैलवान बालाजी कल्याणकर मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे थोडं अडचणी येतात. ठीक आहे, मी डाव पेचवाला माणूस नाही, मी सरळ माणूस असल्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे आणि एरिया का सुद्धा जनता माझ्या पाठीशी राहील. निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, ज्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. TV9 मराठी, नांदेड. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.